प्रगतशील प्रयोगशील शेतकऱ्यांची यशोगाथा पहा सिंधुदुर्ग लाईव्हच्या कृषी क्रांती 2020 या अभियानात। कोरोनाच्या संकटात कोकणच्या अर्थकारणाला गती देण्यासाठी कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्हनं कृषी क्रांती अभियान हाती घेतलंय। 1 जुलै म्हणजेच कृषी दिनाच्या निमित्तानं मान्यवरांनी या अभियानाला शुभेच्छा दिल्यात। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय वसंतराव नाईक यांच्या कृषी दिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये कृषी दिन हा साजरा केला जातोच आहे। आणि ह्या शेतकऱ्यांच्यावर आलेली ही सुद्धा ही जी आपत्ती आहे या आपत्तीला सुद्धा शेतकऱ्यांनी अत्यंत धीरस्थपणे सामोरं जाण्याचं ठरवलेलं आहे। आणि आता पावसाळा सुरू झालेला आहे, लावणीची कामं चालू झालेली आहेत। खतं काही प्रमाणात मिळतात, काही प्रमाणात मिळत नाही आहेत। खतं येत आहेत परंतु उतरायला आणि चढवायला जी माणसं पाहिजेत, मजूर पाहिजेत ती मिळत नाहीत। पण तरी सुद्धा कोणतंही कारण न सांगता या शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेतीच्या व्यवसायाला पुन्हा सुरुवात केलेली आहे। खास करून सिंधुदुर्गातला शेतकरी जो आहे ह्या शेतकरी वर्गाचं मला फार कौतुक करावंसं वाटतं। शेती संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीतला शेतकरी यांच्यामध्ये जमीन असण्याचा फरक आहे। आलेल्या कोणत्याही संकटाचा सामोरा तेवढ्याच धीरोदात्तपणे करायचा आणि त्याच्यावर मात करून पुढे चालायचं हा आदर्श सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतल्या शेतकऱ्यांनी संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांना घालून दिलेला आहे। आणि म्हणून अशा या कृषी दिनाच्या दिवशी सुद्धा शेतकरी म्हणजे बळीराजा त्याच्या माध्यमातूनच आमच्या पोटामध्ये किंवा देशवासियांच्या पोटामध्ये जे 2 घास जात असतात त्यामुळे ह्या शेतकरी बंधू भगिनींना सुद्धा शतशः वंदन करतो। आणि खऱ्या अर्थाने कृषीला व्यवसायाचं रूप जे द्यायचं आहे त्याच्यासाठी शासन स्तरावर आम्ही नक्की प्रयत्न करू आणि ह्या शेतकऱ्यांचा सन्मान करू। धन्यवाद। माननीय कृषी मंत्री दादा भुसे सुद्धा अत्यंत अभ्यासू आणि शेतकरीच आहेत ते आणि त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या ज्या आशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण होतील आणि शेतकरी आणि मंत्री सरकार हा अशा पद्धतीचा संवाद आपल्या सिंधुदुर्ग लाईव्हच्या माध्यमातून होतोय। सिंधुदुर्ग लाईव्हचं सुद्धा हे कौतुकास्पद पाऊल आहे। आपल्या खामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक श्रीनिधी पोल्ट्री फार्म, वरची थाटवाडी, दोडा मार्ग। आपल्या खामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक सानिका चिकन सेंटर, पिंपळेश्वर हॉल मागे, दोडा मार्ग। कृषी दिन 1 जुलै या निमित्ताने सिंधुदुर्ग लाईव्ह यांनी एक अभियान जे सुरू केलंय किंवा जे मागच्या महिन्याभरात जे त्यांनी राबवलंय त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। अतिशय चांगला उपक्रम आहे आणि आताच्या काळामध्ये योग्य देखील आहे। आज कृषी दिन म्हणून समोर येतो तो म्हणजे शेतकरी आणि आपल्या शेतकऱ्याला अनेक वेगवेगळ्या संकटाला आज सामोरं जावं लागत आहे। अवकाळी पाऊस असू दे, ओला दुष्काळ असू दे, कोरडा दुष्काळ असू दे, बाजारपेठेतील भावात जे काही घसरण होते ती असू दे, हमीभाव मिळत नाही, कर्जाच्या परतफेडीचा एक विषय आहे, सतत बदलणारे शासकीय निकष आहेत, त्याचे अनेक संकटीला आपल्या शेतकऱ्याला सामोरं जावं लागत आहे। पण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे असं म्हटलं जातं, असं आहे। आणि शेतकरी जगला तर आपण जगू किंवा आपल्याला जे काय उद्याचं महाराष्ट्राचं भवितव्य घडवायचं आहे हे शेतकऱ्याला धरूनच घडवावं लागेल आणि शेतकऱ्याला त्याच्या मागे खंबीरपणे उभं राहणं। आज कृषी क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळी पावलं जगामध्ये उचलली जात आहेत। त्या तंत्रज्ञानाचा पण वापर
आपल्या शेतीमध्ये व्हावा, आपली शेती प्रगत व्हावी, फायदेशीर व्हावी, त्याच्यासाठी वेगवेगळ्या ज्या योजना असतील, वेगवेगळे उपक्रम असतील, या सगळ्या कृषी क्षेत्रामध्ये वापरल्या गेल्या पाहिजे. आणि परत एकदा ह्याच निमित्ताने मी आपल्याला सगळ्यांना कृषी दिनाच्या शुभेच्छा देतो. आपल्या घामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक सोनू चिकन सेंटर मणेरी, वेदांत हॉल मागे, कलमठाणा मणेरी. आपल्या घामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रदीप चांदेलकर, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस तोडामार्ग. कृषी दिनाला संपूर्ण कुडाळ मालवण मतदारसंघातील शेतकऱ्यांना मनापासून शुभेच्छा. तर कुडाळ मालवण तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये कृषीच्या माध्यमातून यांत्रिकीकरणाच्या कडे वेग वाढत चाललेला आहे आणि यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रगती साधत आहेत. येणाऱ्या काळामध्ये 50% शेती यांत्रिकीकरणाकडनं होणार आहे आणि यापुढच्या काळामध्ये सुद्धा यांत्रिकीकरणातनं शेतीचं उत्पन्न कसं वाढेल यासाठी सुद्धा आम्ही लक्ष देत आहोत. सगळ्यात जास्त यांत्रिकीकरणाच्या योजना या दोन्ही तालुक्यामध्ये राबवल्या आहेत, याचा आनंद होतोय. पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सिंधुदुर्गला अत्यंत चांगला उपक्रम कृषी क्रांती हे घेतलेला आहे. या योजनेमार्फत लोकांना सुद्धा, शेतकऱ्यांना नवीन माहिती या ठिकाणी मिळत आहे, नवीन लोकांच्या यशोगाथा ऐकायला मिळत आहेत आणि त्या यशोगाथातून चांगला शेतकरी आज तरुण मुलं शेतकरीकडे वळत आहेत आणि यांना चांगलं मार्गदर्शन करण्याचं काम सिंधुदुर्ग लाईव्ह निश्चित या ठिकाणी करेल आणि कोकणातील शेतकऱ्यांना याचा फायदा निश्चित होईल. सिंधुदुर्ग लाईव्हच्या उपक्रमाला सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या घामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रेमानंद देसाई, आत्मा कमिटी अध्यक्ष व सरपंच, सेवा संघ अध्यक्ष. आपल्या घामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक महेश स्वार, सामाजिक कार्यकर्ते. कारण शेती हाच एक उपाय असा आहे, शेती उद्योग, की ज्या उद्योगाचा रोजगार मिळतो, लोकांची ज्या अन्नधान्याची गरज भागते, देशाची अन्नधान्याची गरज भागते आणि ह्या उद्योगातून अनेक त्यांचे बाय प्रॉडक्ट ज्याला आपण म्हणतो, अनेक त्याच्यापासून उद्योग तयार होऊ शकतात, उद्योगांना आधार मिळू शकतो. त्यामुळे शेती आता अनेक मुंबईकर गावाकडे वळलेले आहेत. आमचं म्हणणं असं आहे की त्यांनी काहीतरी एखादा शेती किंवा शेतीपूरक उद्योग असा निवडावा आणि त्यांनी या कृषी दिनाच्या निमित्ताने वसंतराव नायकांच्या स्मृतीसाठी हा कृषी दिन साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने ह्या शेतीला भरभराट पुन्हा चांगली उत्तम दिवस येतात. आम्हाला तर माहिती आहे की देवगड हा एकच तालुका नाही असा आहे की ज्या तालुक्यातून यंदा सगळ्यांनी निगेटिव्ह व्यापारी, आंब्याचा व्यापार हा सगळ्या केंद्र सरकारने सुद्धा त्याची दखल घेतली की आम्ही सगळ्या महाराष्ट्रभर आंबा पोचवला, हापूस आंबा, ज्याला कुठे माहीत नव्हतं. गडचिरोली पासून अगदी विदर्भ, मराठवाडा असा. म्हणजे शेती उद्योगाला सुद्धा बागायती या सगळ्याला आता चांगले दिवस येत आहेत. आता ह्यालाच अनुसरून आपण भारतीय जनता पार्टीने एक हळदीचा मोठा लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे आणि सगळ्या जिल्ह्याभर आमदार नितेश राणे आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात यावर्षी हळदीचे उत्पादन घेतलं जातं. त्या हळदीपासून प्रक्रिया, हळदीपासून हे पुढचे उद्योग देखील. पण सांगायचं एवढंच आहे की आता आपल्याला शेतीशिवाय पर्याय नाही. शेतीच हा चांगला उद्योग आहे. त्या निमित्ताने आपल्या घामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक साईराज कृषी सेवा केंद्र तळकट. सर्व प्रकारची बी बियाणं, खतं, कीटकनाशक, कृषी अवजारे उपलब्ध. मोबाईल 9422 980173 आणि 9405 012371. आमचा पत्ता तळकट सोसायटी गाळा, तळकट तोडामार्ग.
आपल्या घामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक नानो इंडस्ट्रीज, परमे दोडामार. हरित क्रांतीचे जनक माननीय माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांचा जन्मदिन हा कृषी दिन म्हणून 1 जुलै रोजी संपूर्ण राज्यभरात उत्साहाने साजरा केला जातो. कारण खऱ्या अर्थाने शेती क्षेत्रात क्रांतिकारक व आधुनिकीकरण हे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रयत्नामुळे मिळाले, हे मात्र विसरून चालणार नाही. सद्यस्थितीत कोरोना सारख्या महामारीचा आपण सामना करतोय. तरुण युवक हा सुद्धा आता शेतीकडे वळला आहे. आपण शेतकरी बांधव आपल्या जीवाचं रान करून कठीण प्रसंगातही आपल्या सर्वांसाठी अन्नधान्य उत्पादन करण्यासाठी झटत आहे. त्यांना चांगला हमीभाव मिळावा यासाठी पण आम्ही प्रयत्न करू. या सर्व शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, कोरोनाला घाबरून जाऊ नये व आज 1 जुलैच्या ह्या कृषी दिनानिमित्त मी सर्व बळीराजाला शेतकरीच्या हार्दिक शुभेच्छा देते. आपल्या घामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रेयाली गवस, महिला आघाडी प्रमुख, शिवसेना दोडामार. आपल्या घामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक तिलकांचन गवस, सामाजिक कार्यकर्ता व पदाधिकारी, आत्मा कमिटी. 1 जुलै महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्तानं कृषी दिन साजरा केला जातो. आणि या कृषी दिनाच्या निमित्तानं मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आपण सगळेजण घरी आहोत, लॉकडाऊन असल्यासारखे आहोत. आणि अशाही परिस्थितीत आपल्या मुंबई, ठाणा, पुण्यामध्ये असणारे आपले चाकरमानी सुद्धा गावी आलेले आहेत. आणि हे सगळेजण पूर्वी जसं शेतात काम करायचे तसं पुन्हा एकदा या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळे घरी असल्यामुळे आज शेती करायला लागलेले आहेत. आज खरं तर कोरोनाच्या माध्यमातून पार्श्वभूमीवर आपण सर्वजण आज पुन्हा पूर्वीची शेती जी विसरलो होतो ते सगळे शेतकरी आज शेतीच्या निमित्तानं एकत्र आलेत. आणि आज मध्यंतरीच्या कालावधी शेतीकडे फार दुर्लक्ष झालं होतं. आणि आज आपण बघतो प्रत्येक ठिकाणी शेतीकडे सगळे लोक आकर्षित झालेले आहेत. आणि ह्या आकर्षित होऊन शेतीला पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने गतवैभव प्राप्त झालेला आहे असं वाटतंय. जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही या कृषी दिनाच्या निमित्तानं सगळ्या शेतकऱ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि जिल्हा परिषदकडनं जी काय लागणारी मग ती अवजारे असो, अगर साधने असो, ती आमच्या कृषी आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आम्ही देतो आहोत. आणि जिल्हा परिषदकडनं त्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांना मी या कृषी दिनाच्या शुभेच्छा देतो. महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधव व डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टरांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सन्माननीय विनायक राऊत, खासदार, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ. आपल्या घामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक विवेकानंद ट्रेडर्स, दोडामार्ग. पशुखाद्य व कडबा कुट्टी घाऊक दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण, गोवा रोड, दळवी कॉम्प्लेक्स, दोडामार्ग. दिनांक 1 जुलै रोजी आपण सर्वत्र कृषी दिन माननीय कैलासवासी वसंतरावजी नाईक, माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या पद्धतीने आपण दरवर्षी साजरा करत असतो. यावर्षी थोडंसं आपल्यावर कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं एकत्रीकरण करणे किंवा गर्दी करणं शक्य नाहीये. परंतु आपण हा दिवस सगळ्यांच्या स्मरणात राहावा आणि शेतकऱ्यांच्या पर्यंत आपण पोहोचावं या दृष्टीने आपण उद्या वेंगुर्ला येथील कृषी संशोधन केंद्रामध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या पर्यंत जे आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवण्याचा जो आपला प्रयत्न आहे त्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी यांना पण बोलवलेलं आहे आणि त्या माध्यमातून आपण हा उद्याचा कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत.
आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे यावर्षी मला वाटतं जिल्ह्यामध्ये पाऊस सुद्धा थोडासा लवकर सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टीने आपण नियोजन पण चांगल्या प्रकारे केलंय, कारण लवकर सुरू झाला त्या प्रमाणामध्ये आपल्याकडे खताचं नियोजन आपण दरवर्षी करतो, परंतु यावेळेस लवकर सुरू झाल्यामुळे खताची मागणी पण लवकर झाली. तर आपण सांगायला हरकत नाही की इव्हन जुलै महिन्याचं सुद्धा जे आपलं आवटन होतं खतांचं ते आपण त्याच्या पूर्वी मिळवलेलं आहे. आणि बियाण्याबद्दल जर म्हणाल तर बियाणं तर आपण 100% जे आपल्या ह्याच्याप्रमाणे गरजेप्रमाणे आपण मिळवलेलं आहे. आज आपल्याकडे स्टॉकमध्ये पण आहे. खतांच्या मध्ये सुद्धा जरा अडचणी होत्या आपल्याकडे कोरोनामध्ये. ड्रेस येण्यामध्ये रत्नागिरीमध्ये लेबर मिळत नव्हते, कारण बरेच लेबर बाहेर राज्यामध्ये निघून गेली. तर आपण स्थानिक स्तरावर बरेच प्रयत्न करून स्थानिक स्तरावरचे लेबर मिळवणे किंवा रेल्वेला विनंती करून ड्रेस 2 दिवस थांबवून ठेवणे असे बरेच प्रयत्न केले आणि त्या माध्यमातून आपण खत मिळवलेलं आहे. आणि आजच्या तारखेला जे गरजेचं आहे त्याप्रमाणे आपण खताचं वाटप पण केलेलं आहे. एक आणखी एक गोष्ट महत्वाची सांगायची म्हणजे असं आहे की यावर्षी आपण बचत गटाच्या माध्यमातून गावागावामध्ये खताचं सुद्धा वितरण केलेलं आहे. या माध्यमातून बचत गटांचं पण सशक्तीकरण आपण करू शकलोय आणि कोरोनाच्यामुळे जे गावागावापर्यंत पोहोचणं किंवा प्रवासाच्या अडचणी किंवा वाहनांच्या अडचणी यामुळे थोड्या अडचणी येत होत्या, त्या सुद्धा आपण बऱ्यापैकी सोडवण्यासाठी प्रयत्न केलाय. आणि या निमित्ताने बचत गटांना सुद्धा एक नवीन एंटरप्राइज मिळाले आणि त्यांचं सशक्तीकरण पण झालंय. आणि पुढच्या वर्षी किंवा भविष्यामध्ये सुद्धा या उपक्रमामध्ये त्यांचा अधिकाधिक सहभाग कसा घेता येईल याचा सुद्धा आपला प्रयत्न राहणार आहे. अर्थात सद्यस्थितीत सगळं प्रशासन कोरोनामुळे बिझी आहे, असं असलं तरी आपण हा सगळा विषय पूर्णपणे लक्ष घालून केलेला आणि भविष्यामध्ये सुद्धा जशा गरजा पडतील त्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचू आणि त्यांच्या सगळ्या अडीअडचणी नक्की सोडू. महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधव व डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टरांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विक्रांत सावंत, शिवसेना युवा नेते, अध्यक्ष, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ. आपल्या कामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री शिवाजी हजारे आणि सर्व कर्मचारी वृंद. शेतकरी ज्यांच्यामुळे आज आपण जिवंत आहोत किंवा त्यांनी जे अन्नधान्य ते आपल्याला पुरवतात त्याच्यामुळे आपण आज आपला दैनंदिन जीवनमान जगतोय. ही दोन्ही जण अहोरात्र आपल्या सर्वांसाठी काम करतात. आजचा दिवस हा त्यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. या शेतकरी बांधवांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. माझ्या भैरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काही शक्य होईल ते मी माझ्या शेतकरी बांधवांसाठी नक्कीच माझ्याकडनं मदतीचा हात हा सदैव पुढे असेल. मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या कामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक किरण मालशे, उद्यान विद्यावेत्ता, आंबा संशोधन केंद्र रामेश्वर, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. आपल्या कामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक वृक्षवल्ली रोपवाटिका, कृषी विभाग, महाराष्ट्र शासन आणि कृषी मंत्रालय, भारत सरकार मान्यता प्राप्त सर्व प्रकारची फळझाडे, फुलझाडे, कलम, रोप मिळतील. फोन नंबर 02367 232314, मोबाईल नंबर 9422 390122 आणि 9822 5890 41. की जगाच्या पोशिंद्याने म्हणजे शेतकऱ्यांनी जी कोरोना या भयावह रोग चालू असताना जी काय जनतेला सेवा दिलेली आहे, जी भाजी पुरवलेली आहे, अन्नधान्य पुरवलं आहे, अशा कृषी दिनाच्या निमित्तानं या शेतकऱ्यांना मी सर्वांना मानाचा मुजरा करतो. कृषी दिनाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देतो. ते आरोग्यदायी आणि धनसंपदा शेतकरी महाराष्ट्रातले व्हावे, देशातले व्हावे, अशा प्रकारच्या मी त्यांना कृषी दिनाच्या निमित्त शुभेच्छा देतो. आपल्या कामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक सुधीर ॲग्रो, खत, बियाणे, कीटकनाशके विक्रेते, प्रोप्रायटर सुधीर मातोंडकर,
पत्ता मुक्काम पोस्ट तळवडे, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. फोन नंबर 9422 77 85 70, 9404 22 37 77 आणि 9403 14 69 99. आपल्या कामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री मनोज भोसले, गटविकास अधिकारी, डॉक्टर वैभव सापळे, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री सुभाष दादासाहेब पवार, कृषी अधिकारी पंचायत समिती कणकवली श्री SD जाधव, कृषी अधिकारी पंचायत समिती कणकवली श्री यशवंत लाड, विस्तार अधिकारी सांख्यिकी श्री अभिजित मदने, कृषी विस्तार अधिकारी श्री कांता मानकर, कृषी विस्तार अधिकारी श्री प्रशांत धुरी, तांत्रिक अधिकारी MREGS आणि सर्व कर्मचारी वृंद. आणि आज कोरोनाच्या महामारी समोर ह्या दोन्ही बळीराजा आणि डॉक्टर ह्या दोघांचं फार मोलाचं आणि महत्त्वाचं काम आहे आणि ते गेले कित्येक दिवस करत आहेत. तर या कृषी दिनानिमित्त मी त्यांना असा एक संदेश देऊ इच्छितो की ह्या बळीराजामुळेच आपला पुढचा भारत देश ज्याच्यावर अवलंबून आहे तो बळीराजाच आपल्याला सर्वांना तारणार आहे. मग त्यांच्या जो कृषी दिनानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी जी मेहनत करून जे पीक निर्माण करत आहेत आणि आपल्या भारतीयांना त्याचमुळे अन्नधान्य मिळत आहे, त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या कामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक महाराष्ट्र शासन कृषी विभाग श्री रमाकांत दिलीप कांबळे, तालुका कृषी अधिकारी कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9130 50 58 09. आपल्या कामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री शिवाजी हजारे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी कणकवली श्री धीरज तोरणे, मंडळ कृषी अधिकारी तळेरे श्री प्रमोद साळवे, मंडळ कृषी अधिकारी सांगवे आणि सर्व कर्मचारी वृंद. स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या कृषी दिनाचा आणि जागतिक डॉक्टर्स दिनाच्या आपल्या सर्वांना सर्व जिल्हावासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. जय जवान जय किसान जय विज्ञान या उक्तीला अनुसरून कृषी दिन आणि डॉक्टरांचा दिवस हा एकाच दिवशी येणं हे दुग्ध शर्करा योग आहे. आणि आजच्या या कसोटीच्या काळामध्ये शेती त्याचबरोबर विज्ञान अर्थातच डॉक्टर हे दोन देव आपल्या सर्व समाजाला तारक आहेत. तर अशा या दिवशी समस्त बळीराजांना, समस्त शेतकरी वर्गाला, आपल्या पालन कर्त्यांना मी मनापासून अभिवादन करतो. आणि आम्ही सर्वजण मिळून शेतकरी बांधवांच्या आणि शेतकरी बळीराजाच्या आयुष्यामध्ये थोडंफार का होईना सुखाचे काही दिवस देण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर सगळ्या डॉक्टरांना, शासकीय खाजगी या सर्व यंत्रणांमध्ये मिळून या कोरोनाच्या युद्धामध्ये लढणाऱ्या सर्व डॉक्टरांना मनापासून आभार व्यक्त करतो, मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्यांचं हे सत्कार्य हे असंच पुढं चालू ठेवायला परमेश्वर त्यांना बळ देव अशी प्रार्थना व्यक्त करतो. त्याचबरोबर सिंधुदुर्ग लाईव्ह यांनी हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यांच्या मार्फत या शुभेच्छा देताना नक्कीच आनंद होत आहे. आणि कृषी पदवीधर आणि कृषी पदव्युत्तर पदवीधर म्हणून माझं आपल्या बळीराजाला अभिवादन करणं आणि त्याचबरोबर एक प्रशासकीय अधिकारी म्हणून डॉक्टरांना अभिवादन करणं हे आद्य कर्तव्य ठरतं. तर पुन्हा एकदा आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आपल्या कामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक दत्ताराम उर्फ बाबा टोपले, सामाजिक कार्यकर्ते, युवा उद्योजक, साटेली भेडशी, दोडामार्ग. आपल्या
आपल्या घामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक विजयश्री ॲग्रो सर्व्हिस सेंटर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील बी बियाणं, अवजारे, स्पेअर पार्ट्स पुरवणारे सुसज्ज कृषी दालन. प्रोप्रायटर पंकज तळी. आमचा पत्ता सह्याद्री हॉटेल जवळ एसटी स्टँड समोर, कणकवली. मोबाईल 9422 43 50 03 9423 88 41 82. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवती वसंतराव नाईक यांच्या स्मृतीनिमित्त 1 जुलै हा संपूर्ण महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो. या कृषी दिनाच्या निमित्त संपूर्ण महाराष्ट्रात त्याचप्रमाणे जिल्ह्यात आणि आज आमच्या देवगड तालुक्यातही कृषी दिन साजरा करण्यात आला. आणि या कृषी दिनाच्या निमित्त व्यक्तिगत आपण प्रत्येक शेतावर जाऊन शेतकऱ्यांना त्याची कृषी दिनाची महत्त्व पटवून देतोय. आधुनिक शेती जशी आपण नवीन उपकरणं आली त्याप्रमाणे आधुनिक शेती करून कसं जास्तीत जास्त कृषीमधून उत्पन्न मिळवून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करता येईल याचं मार्गदर्शन संपूर्ण कृषी अधिकारी आपण तालुका लेवलला संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी जाऊन मार्गदर्शन करत असते. आणि या निमित्त या मला वाटतं कोरोनाच्या महामारीत पण आज मला वाटतं परत सर्व लोक या कृषीकडे वळलेले आहेत. आज बेकारी ह्याच्यामुळे उद्योगधंदा बंद झाल्यामुळे मला वाटतं आमचे सर्व चाकरमानी पण गावी आले आणि ते आज शेतात रममान होत आहेत. आणि मला वाटतं एक वाईट ह्याच्यातून पण चांगले काहीतरी घडण्याचं संकेत या शेतीच्या निमित्तात कृषी दिनानिमित्त जे चाकरमानी आलेत किंवा गावचे लोक पण परत शेतीकडे वळलेले आहेत त्याबद्दल मी त्या सर्व शेतकऱ्यांचे आभार मानतो. आणि या कृषी दिनानिमित्त जे आधुनिक शेती चे मार्गदर्शन प्रत्येक आपले तालुका कृषी असतील, जिल्हा परिषद कृषी अधिकारी असतील आणि आपण सर्वजण मिळून प्रत्येक शेतकऱ्यांना गावागावात जाऊन मार्गदर्शन करतोय. आणि त्याप्रमाणे लोक आज त्या शेतीकडे शेतकरी आपले बांधव आहेत ते शेतीकडे एक चांगले प्रायव्हेट हे म्हणून वळत आहेत. आज मला वाटतं संपूर्ण आपल्या जिल्ह्यात आज हळद पीक, हळदीची क्रांती म्हणून आज त्याच्याकडे पाहिली जाते. आणि भरपूर रोपांची मागणी आज या कृषी याच्यात लोकांची आलेली आहे. आणि मला वाटतं लोक मिरी असेल, काजू असेल, हळदीची लागवड करतायत आणि या परत शेतीकडे लोक वळत आहेत. त्याबद्दल सर्व मी म्हणतो शेतकरी बांधवांचे मी आभार मानतो. आणि या कृषी दिनाच्या निमित्त सर्व शेतकऱ्यांना मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. आपल्या घामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक कृषी उपविभागीय अधिकारी आणि सर्व कर्मचारी वर्ग. आपल्या घामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक कणकवली तालुका कृषी अधिकारी आणि सर्व कर्मचारी वर्ग. आज 1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन या निमित्त या कोरोनाच्या काळात माझ्या शेतकरी बंधूंनी सामाजिक बांधिलकी जपत देशासाठी जे कार्य केले आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानून मी कृषी दिनाच्या शुभेच्छा देते. आपल्या घामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक बुधाजी मोरगावकर, गाव साटेली, वास्तव्य मुंबई, सन्मानित महाराष्ट्र गौरव पुरस्कार 05. नमस्कार. प्रत्येक वर्षी 1 जुलै हा दिवस आपण आपल्या राज्यामध्ये कृषी दिन म्हणून साजरा करत आलेलो आहोत. यावर्षी हा 1 जुलैचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा होतो आहे. आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शेतीतज्ञ कैलासवासी वसंतराव नाईक साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा दिवस बळीराजासाठी 1 दिवस म्हणून आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आज या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहिलं आहे की या जगामध्ये सर्व गोष्टी या फोल ठरत आहेत. मात्र आपल्याला जीवन जगण्यासाठी जे आवश्यक अन्नधान्य आहे आणि याच्यासाठी कष्ट घेणारा आपला जो शेतकरी वर्ग आहे, बळीराजा आहे, त्याच्यासाठीचा 1 दिवस आपण 1 जुलै या दिवशी आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो. आणि मित्रांनो, शेतीचं महत्त्व आपल्या देशामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला किती आहे याची
आपल्या सर्वांना जाळ आहे, आपल्या सर्वांना ही गोष्ट ज्ञात आहे. आणि म्हणूनच या कृषी दिनाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. या दिनाच्या निमित्तानं बळीराजावर जे संकट आलेले आहेत, येऊ घातलेले आहेत, या संकटांपासून या बळीराजाचं रक्षण हो आणि त्याची जी मेहनत आहे ही मेहनत फळाला येण्यासाठी आणि त्याच्या मालाला योग्य भाव मिळण्यासाठी शासनानेही सकारात्मक प्रयत्न करावेत अशा प्रकारची मी विनंती करतो आणि कृषी दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त सर्व शेतकरी बांधव व डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टरांना हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री चंद्रशेखर देसाई, प्रगतशील काजू बागायतदार, शिरवल, दोडामार्ग. नमस्कार. 1 जुलै कृषी दिन हा आपण माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनी साजरा करतो आणि हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून त्यांना ओळखलं जातं. आपला देश हा शेतीप्रधान आहे आणि आपल्या दोडामार्ग तालुक्यामध्ये जास्तीत जास्त शेतकरी हे शेतीकडे वळायला हवेत आणि शेती केल्याने शेतकरी जर व्यवस्थित जगला तर सर्व लोक त्याच्यावर जे अवलंबून आहेत म्हणजे तेच आपले पोशिंदे आहेत म्हणायला हरकत नाही. तर शेतकरी जर जगला तरच संपूर्ण जगाला किंवा देशाला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो आणि म्हणून आपल्या दोडामार्ग तालुक्यामध्ये शेतकऱ्याने जास्तीत जास्त शेतीकडे वळलं पाहिजे. आणि या कृषी दिनानिमित्त या सर्व शेतकऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आपण शेतीकडे वळा असा एक छोटासा संदेश देऊ इच्छिते. धन्यवाद. आपल्या कामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक तन्मय चिकन सेंटर, जनता बाजार शेजारी, दोडामार्ग. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आपल्या राज्यात आपण कृषी दिन साजरा करतो. तर मित्र, आपल्याला माहिती आहे की हे चालू वर्ष मागचे 3 ते 4 महिने आपण कोरोना या विषाणूजन्य रोगापासून आपण खूप अडचणीत आलो आहोत. आपली दैनंदिन कामंही आपली खूपही अडचणीत आलेली आहेत. पण अशा परिस्थितीमध्ये आपल्या देशाला मोठा आधार आहे तो आपल्या शेतीचा, किंवा आपण जे शेतीतून जे उत्पन्न करतो, फळफळावळ, भाजीपाला, भातासारखी पिकं, त्याचाच आपल्या देशाला मोठा आधार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज आपला शेतकरी वर्गच तारू शकतोय की आजची वाढती लोकसंख्या आहे, वाढती जी शहरातील लोकसंख्या आहे, आपल्या देशातील शहराकरणामध्ये जे यांत्रिकीकरण आहे किंवा इंडस्ट्री मोठ्या प्रमाणावर वाढते आणि याच्या परिणाम म्हणजे थोडंसं शेतीकडे आपलं तरुण वर्गाचं दुर्लक्ष होतं आहे. पण आज आपल्याला एक चांगली संधी साधून आली की आज आपला तरुण वर्ग हा शेतीकडे चांगल्या प्रकारे आकर्षित होऊ शकतो आणि त्याला चांगल्या दिशा ह्या आपल्याला शेतीच्या माध्यमातून मिळू शकतात. तर आपल्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी मित्र, आलेले सर्व तरुण याने सर्वांनी आपल्या शेतीमध्ये विशेष लक्ष देऊन आपल्या परिसरातील किंवा आपल्या जिल्ह्यातील भात असेल, आंबा, काजू, नारळ असे वैविध्यपूर्ण पिकं आहेत, त्याच्या उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे कशी भर घालता येईल, सुधारित नवे तंत्र आपण कसं आत्मसात करू शकतो याचा आपण चांगल्या प्रकारे विचार करून त्याची कास धरावी आणि आपला प्रदेश, आपला जिल्हा सुजलाम सुफलाम करावा अशा या शुभेच्छा आजच्या या कृषी दिनाच्या निमित्ताने आपणच देतो. आपल्या कामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक एकनाथ गवस, उद्योजक, मुंबई खोकरल, प्रोप्रायटर सोहम, महाराष्ट्र व सिद्धिगिरी सुपर मार्केट. 1 जुलै हा दिन आपण कृषी दिन म्हणून साजरा करत असतो. हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती आपण कृषी दिन म्हणून साजरा करत आहोत. दोडामार्गमध्ये आम्ही घोडगेवाडी या ठिकाणी या कृषी दिनाच्या निमित्ताने सध्या कोरोना असल्यामुळे आम्ही बांधावरच्या प्रात्यक्षिकामध्ये हा कृषी दिन आम्ही साजरा करत आहोत. आणि आमच्या दोडामार्गच्या शेतकऱ्याने जास्तीत जास्त शेतीकडे वळवावं, शेतीसाठी जास्तीत जास्त शेतीकडे यावं आणि सर्व शेतकऱ्यांना माझ्या मी शुभेच्छा देतो. आपल्या कामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
शुभेच्छुक जय भवानी ॲग्रो दोडामार्ग, ग्रास कटर, सॉ कटर, स्प्रे पंप, सेल्स अँड सर्व्हिस, प्रणिता बुक स्टॉल जवळ, बांदा सावंतवाडी रोड, दोडामार्ग. प्रोप्रायटर समित नाईक, गौरेश महाजन. फोन नंबर 7588 45 87 08 आणि 8275 65 13 01. नमस्ते, माझं नाव कुमारी स्नेहा मावेशेके. माझी तालुका अधिकारी दोडामार्ग येथे निवड झालेली आहे. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त आणि कृषी दिनानिमित्त सर्व कृषी बांधवांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कामातून मोती पिकवणाऱ्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक कृष्णा पालियेकर, प्रगतशील काजू बागायतदार, शिवसेना सक्रिय कार्यकर्ते, अध्यक्ष दोडामार्ग तालुका लाकूड व्यापारी संघटना, अध्यक्ष दोडामार्ग तालुका भंडारी समाज. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आपण हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करत असतो. तर यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यामध्ये कृषी संजीवनी सप्ताहाचं 7 दिवसाचं आयोजन माननीय कृषी मंत्री व शासनाच्या विचाराधीन आहे. त्या पद्धतीनं कार्यपद्धती आपण 7 दिवसाचं कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रम आपण संपूर्ण तालुक्यामध्ये घेणार आहोत. तर त्यानिमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना खरीप भात लागवडीच्या व सर्व फळबाग लागवडीच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो व आवाहन करतो. जास्तीत जास्त कृषी विभागाच्या मदतीने त्यांनी जास्तीत जास्त कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा.